शिराळा जिल्हा सांगली या तालुक्यातील वाकुर्डे लाच प्रकरणी सरपंचावर अपात्र होण्याची आता वेळ येणार। शिराळा तालुक्यातील वाकुर्डे येथील सरपंच शीतल पाटील यांच्या अपात्रतेसाठी जिल्हा परिषदेने प्रक्रिया सुरू केली आहे। त्यामुळे या सरपंचांना अपात्र होण्याची वेळ येण्याची शक्यता आहे। शीतल पाटील व त्यांचे शिक्षकपती बाळासाहेब यांनी ग्रामपंचायतीच्या ठेकेदाराकडून 35,000 रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडले होते। शिक्षक बाळासाहेब पाटील यांच्या नियमनाची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने कालच सुरू केली आहे। त्यानंतर आता त्यांची पत्नी सरपंच शीतल पाटील यांच्या अपात्रतेसाठी कारवाई सुरू झालेली आहे। शीतल पाटील या लोकनियुक्त सरपंच आहेत। त्यांच्या अपात्रतेची कारवाई विभागीय आयुक्तांच्या पातळीवर होणार आहे। त्यासाठीचा अहवाल त्यांना पाठवण्याची तयारी जिल्हा परिषदेमध्ये सध्या जोरदार सुरू आहे। त्यांना लाच स्वीकारताना पकडल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंध विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली आहे। त्यानुसार जिल्हा परिषदेमार्फत सरपंच पाटील यांना म्हणणे सादर करण्यासाठी नोटिसा काढण्यात जातील। सुनावणीमध्ये त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल। त्यांचा एकत्रित अहवाल विभागीय आयुक्तांना पाठवला जाईल। त्यानंतर त्यांच्या अपात्रतेचा निर्णय आयुक्तांच्या स्तरावर होईल। त्यामुळे सरपंच यांचे पद आता जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.